7-8 महिन्याचा कसूर मी हे 1-2 दिवसातच काढलेला आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे 7-8 महिन्यापूर्वी आम्ही निरेला शिफ्ट झालेलो आहोत बिकॉज ऑफ आमच्या हॉटेलमुळे आणि मला इकडे यायलाच भेटत नव्हतं फलटणला आणि आजकाल मला एवढी फलटणची आठवण यायला लागली ना तुम्हाला काही सांगूच शकत नाही. तर दाद्याला 2-3 दिवसाची सुट्टी होती त्यामुळे आम्ही इकडे आलो आणि 2 दिवसापासून जेव्हापासून आलो ना तेव्हा इकडे फिर तिकडे फिर असंच चाललेलं आहे. पहिल्यांदा आम्ही गेलो ज्वेलरी शॉपमध्ये, त्यानंतर आलो आपली फलटणची फेमस पाणीपुरी खाण्यासाठी. झणझणीत अशी पाणीपुरी खाल्ली, त्यानंतर साड्यांची शॉपिंग करायची होती. मग साड्यांच्या दुकानात गेलो, सगळीकडे नुसता साड्यांचा ढिगच लागला होता आणि हे सगळं खरंच नीरामध्ये अजिबात अनुभवायला भेटत नाही. एकतर नीरा अशी छोटीशी सिटी आहे आणि त्यात एवढं काही कार्यक्रम वगैरे होत नसतात महिलांसाठी, तरी आपल्या फलटणमध्ये भरपूर असं काय काय होत असतं नेहमी. तर ते एक्झिबिशन लागलेलं आहे. आज लास्टचा डे होता तर तिथेच गेलते, काल पण गेले होते आणि आज पण गेले होते महाराजा मंगल कार्यालयाला. भरपूर अशी शॉपिंग केली, काय काय ना मला खूप सारे गिफ्टसुद्धा दिलेले आहेत. आता ही छोटीशी पर्स आद्यासाठी गिफ्ट मिळाली होती. तर मी काय काय एक्झिबिशनमधून घेतलं, काय काय गिफ्ट मिळालं ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेल. त्यानंतर खाऊ गल्लीमध्ये जाऊन छान असं थालीपीठ खाल्लं आणि आद्याला जम्पिंग जपांगमध्ये बसवलं. त्यानंतर आलो घरी. आता पोट तर खूप भरलं होतं त्यामुळे काही स्वयंपाक नव्हता आणि कोळकीत होती दहीहंडी. आता गर्दीत जायची आद्याला भीती वाटते त्यामुळे आम्ही टेरेसवरूनच दहीहंडी बघत होतो. तिकडं गाणं लागलं होतं, नाचायचं असं इथं चाललं होतं. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये